आजोबा, तुम्हाला काही हवंय का? पाणी देऊ? नाही, मला काही नको. बस. काय झालं तुला? झोप येत नाही? नाही. तुला असं वाटेल की मी तुझ्यावर जरुरीपेक्षा जास्त अन्याय करतोय. ज्यानं तुला फसवलं, ज्यानं तुला सोडलं, त्याला मी घरात परत घेऊन येतोय. नाही, वाटणं साहजिक आहे. तो खरंच चुकला, 100% चुकलेला आहे तो. यात वादच नाही. त्यानं तुमच्या लग्नाचा, तुमच्या नात्याचा अपमान केलेला आहे. तरी मी त्याला या घरात परत का आणायला सांगितलं? असं वरी अभिजित तुला सांगतील की सोमला सोडून दे म्हणून. असं लग्न टिकवण्यात काय अर्थ आहे वगैरे सांगतील तुला. नाही असं नाही. पण माझा अनुभव त्यांच्यापेक्षा जास्ती आहे. 4 पावसाळे जास्ती बघितले ते त्यांच्यापेक्षा. ज्या आसावरींनी सोहमला घराबाहेर काढलं, जी आसावरी म्हणते ना तुला नवऱ्यापासून वेगळी राहा, त्याच आसावरीला 20 वर्ष दररोज तडफडताना मी माझ्या डोळ्याने बघितलंय. एकटीनं सोहमला वाढवताना होणारी तिची ओढाताण पाहिली. एकट्या बाईला हा समाज कसा वागवतो, लोक तिच्याविषयी काय काय बोलतात, सगळं बघितलंय. आणि तुझ्या बाबतीचं काही घडू नये असं मला वाटतं. म्हणून मी सोहमला घरी परत बोलवलंय. आणि असं अजिबात समजू नकोस की मला तुझ्याबद्दल काही वाटत नाही. असं अजिबात नाही. तू म्हणजे नाचून आहेस, कुलकर्णींची सून आहेस. मला हे पूर्ण माहिती की घर किती काळजीपूर्वक सांभाळतेस. या घरासाठी खूप कष्ट घेतेस तू. सगळ्यांचंच प्रेमाने करतेस. तुला असं एकटं पडू देणार नाही. सोहम जरा खाली ये. काय झालं आजोबा, एवढ्या रात्री अचानक बोलवलं तुम्ही? तू कुलकर्ण्यांच्या सुनेचा अपमान केलाय. तुझ्या बायकोचा अपमान केलाय. बायकोच्या 4 गोष्टी पटल्या नाही म्हणून दुसऱ्या बाईच्या नादाला लागणे चूक आहे. उद्या तुझ्या 4 गोष्टी पटल्या नाही, तिने हाच मार्ग स्वीकारायचा. फार मोठी चूक केलीस तू. व्यभिचार ही केवढी मोठी चूक आहे हे तुला समजायलाच पाहिजे. बघतोय मागडे, माफी माग तिची. तिला वचन दे, यापुढे असले उद्योग मी करणार नाही. ती सुजान या ऑफिसमध्ये, तुझ्या घरामध्ये मला दिसता कामा नये. पूर्णपणे विसरून जा तिला. तुझ्या आयुष्यातनं पूर्ण निघून गेली पाहिजे ती. मला कळते का तुला? माफी माग तिची. हो आजोबा. शुभ्रा, सॉरी. खरंच माफ कर मला. मी भरकटलो होतो खूप. पण आपण हे सगळं विसरून नव्याने आयुष्य सुरू करूया का प्लीज? खरंच सॉरी. शुभ्राई, तूही मन मोठं करून माफ करून टाक. राग आवर तुझा. मला कल्पना आहे थोडा वेळ लागेल तुला. सोहमची चूकही खूप मोठी आहे. इतक्या सहजासहजी तू विसरू शकणार नाहीस. तरी प्रयत्न कर.
मनापासून प्रयत्न कर, सगळं व्यवस्थित होईल. तुम्हा दोघांसमोर एकच पर्याय आहे, तो म्हणजे हे लग्न टिकवणं. बाकी सगळ्या गोष्टी विसरून जा आणि हाच माझा निर्णय आहे. कळलं? या घरची सून हॉलमध्ये झोपलेली मला चालणार नाही. त्या सन्मानानं तिला तुमच्या रूम मध्ये घेऊन जा. तुझं कुटुंब एकत्र राहायला पाहिजे. तू, तुझा मुलगा, तुझी बायको सगळ्यात धरून ठेव. ही तुझी जबाबदारी आहे, लक्षात. शुभ्रा, माफ कर मला. हा, सॉरी. सॉरी. शुभ्रा, परत एकदा सॉरी प्लीज. पण तू अशी इथे नको झोपूस प्लीज. चल आपल्या खोलीत चल.